सिंगल रॅट वॉलची माप घेतली आपण. शोल्डरचं माप आहे 10. हे 10 माप ब्लाऊज वरचं आहे आणि 14 माप अंगावरचं आहे. बॉडी मेजरमेंट 14, 14.5. त्यानंतर छातीचं माप 32 आहे. कमरचं माप 28 आहे. पुढचा गळा 5.5 आहे. मागचा गळा 8 आहे. बाही लांबी 5 आहे. दंडगेर 10 आहे आणि पूर्ण 12.5 आहे. ब्लाऊज साठी 8 माप आवश्यक आहे. जसे ब्लाऊजचे प्रकार बदलतात त्याप्रमाणे थोडेसे अजून माप वाढतात. समजा पुढे कटोरी ब्लाऊज आला, कटोरीचं माप घ्यावं 2 पीस कटोरी आला, त्याच्यात कटोरीचं माप प्रिन्सेस आला, प्रिन्सेसला वरून डार्क सेंटर एक शरीर वेगवेगळे त्याच्याप्रमाणे माप बदलतात. आता आपला सुरुवातीला येऊन 8 माप आवश्यक आहे. तर पहिल्यांदा आपण कागदाची जी बंद बाजू आहे, बंद बाजू आहे त्या बंद बाजूतून आपण माप टाकण्यास सुरुवात करणार आहे. बंद बाजूच्या सगळ्यात वरच्या टोकाला आपण 1 नंबर नाव देणार आहे आणि तिथून माप टाकायला सुरुवात करणार आहे. असं वरती 1 नंबर देणार आणि माप टाकायला सुरुवात करणार. येते सरळ. वरती 1 नंबर टाकला आपण आणि पहिल्यांदा आहे 1 ते 2 पूर्ण उंची अधिक 1 इंच. हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी. ज्यांनी लिहून घेतलं त्यांनी ते लिहून चेक करायचे. 1 ते 2 पूर्ण उंची अधिक 1 इंच. पूर्ण उंची आपली 12.5 आहे. 1 इंच मिळाल्यावर 13.5 झालं. तर आपण 1 ते 2चं माप 13.5 इंच घेतलेलं आहे. बरोबर. 1 ते 3 छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. बघा छाती आपल्याकडे 32 आहे. 32चा चौथा भाग 8 होतोय आणि 8 मध्ये 1.5 इंच मिळाल्यानंतर 9.5 झालं. तर 1 ते 3चं माप आपण 9.5 इंच घेतलं. बरोबर. पुढं 3 ते 4 हे 1 ते 2 एवढंच घ्यायचंय. 3 ते 4 हे 1 ते 2 एवढेच आणि 2 ते 4 हे 1 ते 3 एवढेच. तर अशा प्रकारे चौकोन पूर्ण झालाय. पुढे आपण 1 ते 5चं माप घेणार आहे. 1 ते 5 शोल्डरच्या निम्मे. 1 ते 5 शोल्डरच्या निम्मे हे घ्यायचंय ब्लाऊज वरील मापाप्रमाणे. जर माप अंगावर घेतला असेल तर मागच्या गळ्याच्या उंचीच्या निम्मे इंच शोल्डर मधून वजा करायचं. मागचा गळा बघा इथं 8 आहे. 8च्या निम्मे 4 होतात. तर जे बॉडी मेजरमेंट आहे याच्यातून आपण ते 4 इंच जर वजा केले तर पुन्हा 10च उरतं आणि 10च्या निम्मे आपण 5 घेऊ. 3 ते 6 मुंडा आर्मोल किती घ्यायचं आहे तर 32च्या मापासाठी 5.5 इंच घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे 32च्या मापासाठी 5.5 इंच घ्यायचं आहे. आणि तो जसं माप वाढणार तसं एक एक रेषा वाढणार आणि जसं माप कमी होणार तसं एक रेषा कमी पण होणार. बघा उदाहरणाचं आहे की 32ला 5.5 इंच आहे. बरोबर. 32चं 34 जर माप झालं तर त्याच्या पुढची एक रेषा येणार. 34चं 36 झालं तर अजून पुढची एक रेषा येणार. तसं कमी पण झालं तर 32चं 30 झालं तर मागची एक रेषा येणार. 30चं अजून 28 झालं तर अजून मागची एक रेषा येणार. म्हणजे जसं माप वाढणार तसं एक एक रेषा वाढणार आणि जसं माप कमी होणार तसं एक एक रेषा कमी पण होणार.
तर आता या 5 पासून सरळ रेषा मारायची आहे आणि 6 पासून आडवी रेषा मारायची आहे. हा जो पॉइंट आला याला 7 नंबर नाव द्यायचंय. इथं लिहायचंय 5, 6, 7 काटकोन चौकोन करणे. बरोबर. पुढं 1 ते 8 गळा रुंदी 2.25 इंच. 1 ते 8 गळा रुंदी 2.25 इंच. हे 2.25 इंच का घ्यायचंय? तर गळा रुंदी आपण अशा प्रकारे घेतो की 28, 30 आणि 32 ह्या मापासाठी 2.25 इंच घेतो. 34 पासून ते 40 पर्यंत ते 2.5 इंच घेतो आणि 40च्या पुढे ते 2.25 इंच घेतो. अशा प्रकारे आपलं माप 32 आहे म्हणून आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतो. बरोबर. त्याच्यानंतर 1 ते 9 पुढील गळा मापाप्रमाणे पुढच्या गळ्याचं जेवढं माप आहे तेवढं आपण इथं टाकलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर 8 पासून सरळ रेषा मारलेली आहे, 9 पासून आडवी रेषा मारलेली आहे आणि हा जो पॉइंट आला त्या कोपऱ्यातल्या पॉइंट पासून आतमध्ये 1.25 इंच अंतर घेतलं. किती घेतलंय? 1.25 इंच. हे 2.25 इंच आहे म्हणून वरती पण 2.25 इंचावर मार्किंग केलं आणि हे 3 पॉइंट एकाच राऊंड मध्ये जोडले. बरोबर का? आलं का गोल चांगला? इथे इथे लिहायचंय 8 ते 9 पुढील गळ्याचा आकार देणे. बरोबर. त्याच्यानंतर 7 ते 10 1 इंच, 10 ते 11 1 इंच, 5 ते 7चा मध्य 12 आणि 12 ते 13 पाव इंच. हे असे पॉइंट आपण मुंडावळणासाठी टाकून घेतले. बरोबर. मुंडावळण टाकताना शोल्डरच्या बाजूनी 1 इंच अंतर सोडायचंय आणि मुंड्याच्या बाजूनी 1.5 इंच अंतर सोडायचंय. हे का सोडायचंय? तर शोल्डर जोडताना पुढचं आणि मागचं शोल्डर कमी जास्त होऊ नये म्हणून आपण 1 इंच आकार देणार नाहीये. तसंच इकडं फिटिंगच्या टिपा येतात. त्या फिटिंगच्या टिपांमध्ये दोन्ही मागच्या आणि पुढची बाजू कमी जास्त होऊ नये म्हणून आपण इकडे पण 1.5 इंच आकार देणार नाही. याच्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे मुंडावळणाचा. तर आता मुंडावळणाचा आकार कसा द्यायचा आहे? 5, 12, 11, 6 5, 12, 11, 6 मागील मुंडावळण देणे आणि 5, 13, 10, 6 पुढील मुंडावळण देणे. बरोबर आहे का? असे 2 आकार मुंडावळणाचे द्यायचे. त्याच्यानंतर 1 ते 14 छातीचा 4था भाग अधिक 1 इंच हा टक्स पॉइंट आहे. बरोबर. हा टक्स पॉइंट सरासरी 10 इंचापर्यंत घ्यायचा आहे. 10 इंचाच्या पुढे जायचं नाही. बरोबर. त्यानंतर 14 ते 15 छातीचा 10वा भाग अधिक अर्धा इंच एवढं घ्यायचंय. याच्यात पण सरासरी 4 इंचाच्या पुढे जायचं नाही. बरोबर. पुढे परत 15 ते 16 सरळ रेषा, 16 ते 17 आणि 16 ते 18 अर्धा इंच. त्यानंतर 15 ते 17 जोडणे आणि 15 ते 18 जोडणे. याच्याप्रमाणे हा पुढच्या बाजूचा डाट आहे. हा डाट टाकल्यामुळं कटोरी सारखा आकार येतो. अशा प्रकारे या ब्लाऊजचं स्ट्रक्चर आहे. समजले का सगळ्यांना? कोणाला समजलं नसेल, काही शंका असेल तर विचारू शकताय तुम्ही. 4.5चा इथं मी अजून कुठे सांगितलं 4.5चा घ्यायचा?
बॅक साईडला जो घेतो ना तो सगळ्या ब्लाऊजला 4.5चा घ्यायचा. हा, आणि फ्रंट साईडला आहे. आता समजा तुम्हाला उंची 15 इंच आहे, किती आपण हे 10 इंच घेतलं तर खाली किती उरलं 5 इंच. आणि समजा उंची 12.5 आहे, हा फ्रंटचा कमी जास्त होणार, बॅक साईडचा 4.5 इंच राहणार. हा, कळलं ना. हे वरचं माप कशावर घेतो आपण, छातीचा 4था भाग अधिक 1 इंच. ॲव्हरेज तो पण कसं आहे, लई कमी पण नसतो घ्यायचा, 8 वगैरे नसतो घ्यायचा, 8.5 नसतो घ्यायचा, तो 9च्या पुढं 9.5च्या पुढं चालू करायचा. आणि तो 10च्या पुढं पण जायचं नाही. सेंटर पॉईंट येतो असं, म्हणजे वरून शोल्डर पासून मध्यभागचा पॉईंट असा. कळलं. अजून काय शंका आहे. आतमध्ये घेताना शोधतो 4.25 एवढंच पाहिजे, त्याशिवाय पुढं नको आहे. ॲव्हरेज 4च. याचं शूटिंग करे. पहिल्यांदा शोल्डरचं माप घ्यायचंय. इथं जो उंच भाग असतो ना आपला, दिसतंय 16.5 येते. हा, अड्डी लागते ना इथे उंच, तिथपर्यंत घ्यायचंय बरोबर. असं समोरून थांबायचं आपण. असं काही जण मागे जातात, मागून घेतात. हा, तसं नाही घ्यायचंय. शोल्डर चेस्टचं माप घेताना बगले खालून टेप असा बरोबर 31. हा, आणि टेप एकदम समांतर पाहिजे जमिनीला, त्याच लेवलला पाहिजे, खालीवर नाही गेला पाहिजे. आणि अप्पर बस्टचं माप आहे. अप्पर बस्ट, चेस्ट बस्ट हा घ्यायचं ना, वेगळं आलंय बघ ना. 31.5 आणि हे आलं 31. कमरचं पण माप जमिनीला समांतर टेप ठेवायचा आहे. आणि इथे बोट ठेवायचं आणि एकदम घट्ट पकडायचं. वर हात कर, असं असं वर कर. हा, असं वर नाही गेलं पाहिजे हे कापड, असं करायचं. एवढं घट्ट घ्यायचं, बोट आत ठेवायचं आपलं. हा, 28.5. ठीक आहे. पुढचा गळा सरळ ठेवायचा टेप, कारण असं ठेवलं ना तर कधी हे इकडे जातं तुमचं शोल्डरचं माप. तुम्ही इथून घेता, मग ते काय होतं, कमी जास्त होतं क्रॉस. सरळ तुमचं गळ्याची लांबी जेवढी आहे तेवढी. पुढचा गळा 7. हा, उंची घेताना मागूनच घ्यायची आहे. शोल्डरचा हा जो जॉईंट आहे बरोबर वरती टेप बरोबर मध्यला लावायचा आहे. असं नाही घ्यायचं आणि पुढे पण नाही न्यायचं आहे. हा, इथून घ्यायचं आहे. आणि ही उंची बरोबर त्यांना विचारायचंय, बघा इथे उंची बरोबर आहे का, इथे बरोबर आहे का, गदगोल्या. तर हिची 14 उंची बरोबर आहे ब्लाऊजची. ठीक आहे. 13.5 कुणाला कमी आवडत असेल हाईटला तर 13 पर्यंत चालेल. ही बॅकची उंची झाली. आणि पुढची आपण ह्या उंचीमध्ये 1 मिळवतो, म्हणजे पुढची ऑटोमॅटिक 1 इंच एक्स्ट्रा येते बरोबर. आणि इथूनच मागच्या गळ्याचं पण मेजरमेंट घ्यायचंय असं पूर्ण. मग त्यांना सरळ टेप असा शोल्डर पासून. आणि मग हे तुम्हाला एवढं हवंय का, 10 हवंय, 9 हवंय, 11 हवंय, हे याप्रमाणे घ्यायचंय. तर तुला किती हवंय ग, 9.5 किंवा 10 इंच बरोबर. बाहीचं पण माप ह्या पॉइंट पासूनच घ्यायचंय, जिथं आपण शोल्डर लावलं होतं उंच भागापासून. बाही लांबी जेवढी हवी आहे तेवढं माप नोट करायचं. इथे 10 हवी आहे तर इथलं माप घ्यायचंय. जेव्हा तुम्ही हे फुल माप घेता तेव्हा इथलं एक माप घेऊन ठेवायचंय मध्ये, कारण इथून डायरेक्ट बगलेत जोडलं तर मध्ये ढिला होतो ब्लाऊज. म्हणून इथं पण एक मेजरमेंट घ्यायचंय. हे 9.5 येते आणि हे 9 येते बरोबर. आणि मग इथे बाही सांगितली ना त्यांनी 5, 6 जेवढ्या लांबीवर बाहीचं माप आहे त्यालाच राऊंड करायचं आहे. इथं माप येताना तुम्ही इथं राऊंड केला तर तो तुमचा एकतर घट्ट होईल नाहीतर ढिला होईल. हा, जिथं माप उंची आली ना बाईची तिथंच राऊंडचं माप पण घ्यायचंय प्रत्येक मापाला.
शोल्डर समजा पहिलं ड्रेस ब्लाउजचं शोल्डर उतरलेलं आहे, उतरलेलं असेल तर आपला जो सेंटर आहे, जो असा बॉडी सेंटर आहे बघा, हा जो येतो बरोबर पॉइंट, त्या पॉइंट वरनच घ्यायचं. पहिल्या ड्रेस समजा उतरलेलं म्हणून त्या शिलाईवरून नाही घ्यायचं, जिथं माप येतं बघा तिथूनच घ्यायचं. आर्मोल घ्या, आर्मोल दाखवायचा राहिला. आर्मोल 17.5 आहे टोटल. आर्मोल 17, आर्मोल 17 आहे, म्हणजे निम्म माप येतं 8.5. आलं लक्षात? माप समजली सगळ्यांना? आता कटिंग शिकायचं. चला वर. पेपर पॅटर्न करताना बंद बाजू ज्या बाजूला आहे त्या बाजूनी पेपर पॅटर्नला सुरुवात करायची, बरोबर. सगळ्यात वरच्या बाजूला 1 नंबर माप आहेत आपल्याकडे, त्याच्याप्रमाणे पेपर पॅटर्न बनवायचे. बंद बाजूकडून माप टाकायला सुरुवात करायची. वरच्या बाजूला 1 नंबर नाव दिलं आपण. 1 ते 2 पूर्ण उंची अधिक 1 इंच, बरोबर. पूर्ण उंची किती आहे? 13.5. 1 इंच मिळालं किती झालं? 14.5. 14.5 मार्किंग केला. इथं आला 2 नंबर. 1 ते 3 छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. छाती आहे 34, चौथा भाग झाला 8.5, 1.5 इंच मिळालं तर 10, बरोबर. 10 घेतला आपण. 1, 2, 3 झालं. त्याच्यानंतर आता 4. 3 ते 4 हे 1 ते 2 एवढंच. हे किती घेतलं आपण? 14.5. तर इकडं पण आपण किती घेणार? 14.5, बरोबर. आणि हे किती घेतलं? 10. तर हे पण किती येणार आपलं? 10 येणार, बरोबर. बरोबर. चौकोन पूर्ण झाला. 1 ते 5 शोल्डरचे निम्मे. शोल्डर किती दिलंय? अंगावर 15 आहे, मागचा गळा किती आहे? 9.5 आहे, म्हणजे 4.25 वजा होणार. 15 मधून 4.25 वजा झालं, किती राहिले खाली? 10.15. 10.15च्या निम्म म्हणजे किती घेणार इथं? 5 आणि 1 रेषा, बरोबर. हा आला 5 नंबर आपला. त्याच्यानंतर मुंडा आर्मोल घेणार. किती घेणार तो? 32च्या मापाला 5.5 इंच आहे, तर 34ला तो 5.5 आणि 1 रेषा होणार वरती. हे आपण 5.5 आणि 1 रेषा वरती घेतली इथं. हा आला आपला 6 नंबर, बरोबर. ह्या 5 पासून सरळ रेषा मारली आणि 6 पासून आडवी रेषा मारली. जो पॉइंट आला याला 7 नंबर नाव दिलं. आणि इथं काय लिहायचंय? 5, 6, 7 षटकोन चौकोन करणे, बरोबर. पुढं 1 ते 8 गळा रुंदी किती घेणार आपण? 34च्या मापाला. 34च्या मापाला आपण 2.25 आणि 2.5च्या मधली रेषा घेतली, 8 नंबर. आणि 1 ते 9 पुढील गळा मापाप्रमाणे. पुढचा गळा किती घेतलेला आहे? 6. तर 6 घेतलेला आहे आपण पुढचा गळा इथं, बरोबर. परत चौकोन केलेला आहे. या 8 पासून सरळ रेषा, 9 पासून आडवी रेषा. वाढवलं तरी चालतो, किंवा इथं आपण मापाचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज शिवून झाला, पुढच्या हुकलूक पट्ट्या लावून झाल्या की ज्या वेळेला गळा फिनिश करायचा आहे त्यावेळेला तो मापाच्या ब्लाऊज प्रमाणे तो आखून घ्यायचा आणि त्याप्रमाणे कट करायचा. खरं मेन प्रोसेस ही आहे. तरी पण तुम्ही अर्धा इंच वाढून जर कापला तर तो जवळपास परफेक्ट तेवढा येतो. पण ते परफेक्शन करताना जर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवर न केलं तर अजून ॲक्युरेट येतं. असा आपण गळ्याचा आकार दिलाय. बरोबर. हा झाला पुढच्या गळ्याचा आकार. पुढं 7 ते 10 1 इंच, बरोबर. 10 ते 11 1 इंच. 5 ते 7चा मध्य 12. 12 ते 13 पाव इंच, बरोबर.
ते फिटिंगच्या बाजूने म्हणजे मुंड्याच्या बाजूने 1.5 इंच सोडलं आणि शोल्डरच्या बाजूने 1 इंच सोडलं. याच्यामध्ये आपला आकार द्यायचा आहे. 5, 12, 11, 6 मागील मुंडा वळण देणे, बरोबर. आणि 5, 13, 10, 6 पुढील मुंडा वळण देणे, बरोबर. या मुंडा वळणाचा आकार झाला. त्याच्यानंतर 1 ते 14 टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे? छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच. छाती 34 आहे, 8.5 झाला, चौथा भाग अधिक 1 इंच 9.5 झाला. आणि हे छातीचा 10वा भाग अधिक अर्धा इंच, 34चा 10वा भाग 3.5 झाला, अर्धा इंच मिळून 4 झाला. इथून सरळ खाली रेषा मारली, दोन्ही साईडला अर्धा इंच घेतलं आणि हे टक्स पॉईंटला जोडलं, बरोबर. हे झालं आपलं पेपर पॅटर्न. आता आपण कटिंग करणार आहे. कटिंग करताना 2 पासून 4 कडे करायचं, 4 कडून परत 6 कडे जाणार आपण, 6 कडून पुन्हा 11, 12, 5 याच्याप्रमाणे कटिंग करणार आहे. आणि मग एवढं कटिंग झाल्यानंतर आपण फ्रंट आणि बॅक हे 2 भाग वेगळे करणार आहे, बरोबर. हा मागचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागात आपण पुढचा गळा कट करणार आहे. बरेच लोक बऱ्याच वेळा सिंगल डार्ट ब्लाउज शिवत नाहीत, पण ज्या वेळेला डिझाईनचा ब्लाऊज येतो, जास्त भरलेला ब्लाऊज आहे, त्याला जास्त कटिंगही करू शकत नाही, जास्त शिवू शकत नाही, असं असलं तर सिंगल डार्ट शिवावं लागतं. काही साड्या ट्रान्सपरंट असतात, त्याच्यातून पुढचा जॉईंट सगळा दिसतो, कटोरीचा जॉईंट आला तरी दिसतो आणि प्रिन्सेस जॉईंट आला तरी दिसतो. तर ते दिसू नये म्हणून सिंगल डार्टवाले पण शिवतो. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ज्यांना कटोरीची आवश्यकताच नाही, लहान ज्या मुली आहेत त्यांना जे शिवतो आपण, त्यासाठी आपण सिंगल डार्ट शिवतो. ॲक्च्युली ह्या डार्टनी काय होतं, छातीचं माप आणि कमरच्या माप मधला फरक जो आहे तो निघून जातो आणि माप एकसारखे होतं. हे झालं. त्याच्यानंतर आपण आता बॅकचा गळा टाकणार आहे. बॅकच्या गळ्याची रुंदी, त्याला जेवढी आपण गळा रुंदी घेतली होती तेवढीच घेणार आहे. आणि गळ्याची उंची, बॅकचा गळा 9.5 आहे, तर मी तर 10 टाकला, बरोबर. आणि खालून वरती 2.5 इंच माप घेऊन इकडे बाहेर अर्धा इंच घेतला. अर्धा इंचावरनं मी इथं डायरेक्ट जोडलं सरळ, आणि हे 3 पॉईंट एकाच राऊंडमध्ये जोडले. आला काय आकार चांगला, बरोबर. असा आपण आकार बॅक साईडचा कट करणार आहोत. हा बॅकचा गळा कट केला आपण. हे आपल्याकडे फ्रंट पीस आणि बॅक पीस हे दोन्ही तयार झालेले आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्याला स्लीव्ज पाहिजे अजून. तर स्लीव्जची लांबी आपली बघा 10 आहे. इथं आपल्याकडे पेपर 10 नाही आहे, 10-11 पेपर पाहिजे होता. तू घेताय का इकडं की याच्यातच सेट करू? याच्यात पण आपण सेट करू शकतो. इथं आपण छातीचा चौथा भाग घेणार 8.5. इथं बगल उतार घेणार. किती घेणार बगल उतार? 3.5 3.25 असं घेणार. 3.5 घेतला बरोबर. 1 ते 5 जोडायचं. हे ह्या 1 ते 5 चे समान 3 भाग करायचे. हे आले 9.5 म्हणजे
3 आणि 1 रेषा, 6 आणि 2 रेषा असे पॉईंट आले. जो पहिला पॉईंट आहे त्याच्यावरती अर्धा इंच घेतलं, जो दुसरा पॉईंट आहे त्याच्या खाली अर्धा इंच घेतलं आणि हे 3 पॉईंट एकाच राऊंडमध्ये जोडले. आलं बरोबर? एक राऊंड हा केला आणि एक राऊंड हा केला, खालच्या पॉईंटचा खाली राऊंड. बरोबर. ह्या साईडने 1.5 इंच सोडलं का, कटिंगचं माप आपण तिथं ह्याच्यात पण सोडलेलं आहे आणि वरचं बाजू तिथं नेऊन मिळवली. बरोबर. इकडनं 1 इंच सोडलं, वर तिकडं पण आपण शोल्डरला 1 इंच सोडलं होतं, ह्या बाजूला पण 1 इंच सोडलं आणि ह्या 1 इंचावरनं आपण पुन्हा ह्या रेषेला नेऊन जोडलं. आला का छान आकार? आपलं उंची किती पाहिजे होती? 10. 10 मध्ये आपण किती मिळवायचे? पाऊण इंच. बरोबर. हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे पाऊण इंच मिळवणार. 10 मध्ये पाऊण इंच मिळवल्यावर 11.25 झालं. बरोबर आहे. 11.25ला आपण दंडघेर किती घेतलाय? 10ला 10च आहे. इथं माप आहे बघा. दंडघेर पण 10च आहे. दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच घेणार आहे आपण, 2 ते 10चं माप. बरोबर. दंडघेर किती? 10 आहे, त्याच्या निम्म किती झालं? 5 आणि 1.5 इंच मिळालं 6.5. 6.5 घेतलेले आपण इथं. हे 6.5 घेतलेला वरच्या बाजूने इथं जोडणार आहे. बरोबर. हे झाली आपली बाई. बाईला आपण दुसरा आकार पण दिला इथं. बरोबर. काय काय झालं आपले 3 पीस? बाही, फ्रंट पीस आणि बॅकचा पीस असं सगळं झालेलं आहे कटिंग. उरलेला कागद आपण बाजूला ठेवला आणि अस्तरवर ह्याचं मार्किंग टाकणार आहे. तिथनं खडू घे बरं जरा. आहे खडू चल दिलाय. हे आपलं अस्तर आहे. अस्तर मी ओपन करून ठेवलं. बरोबर. त्याच्यावर पहिल्यांदा बॅकचा पीस ठेवला. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंट पीस ठेवला. बरोबर आहे. आणि बाई ठेवणार इकडं. तर ही बाई अशी बसती का बघायची. जर बसत नसेल तर बाई आपण इकडं पण ठेवू शकतो. बरोबर. हा पीस इकडं असं ठेवला म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त बसवायचा प्रयत्न केला. अस्तरला आपली अशी आडवी बाई चालते, पण जो आपण मेन फॅब्रिक आहे त्याला अशी ठेवायची नाही. जॉईंट आला तरी चालेल, पण ती बॉर्डरलाच गेली पाहिजे. समजलं? तर अशा प्रकारे आपण आखून घेऊया आणि कटिंग करूया. बाई मोठी घ्यायची ना आपल्याला. तो पीस आहे अजून, हे जरा पाठीमाग घेतला, अजून बाई मध्ये घेतली आणि हा पीस खाली ठेवला. अजून असं आहे ना हा पीस. बरोबर. आलं बरोबर. आले परफेक्ट. म्हणजे आपल्याकडे कागद कमी होता तरी पण आपण ही बाही परफेक्ट मापाची आखलेली आहे. समजलं? जरी आपल्याकडं कागद कमी होत तरी आपण बाई बरोबर त्या मापाची केली आहे. त्याच्यानंतर बॅक आखला. बॅक हा नेहमी बंदवरच ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज फ्रंट ओपन करायचा आहे
त्यावेळेला बॅक हा बंदवरच पाहिजे. पण ब्लाऊज जर बॅक ओपन करायचा असला तर मग आपण बॅक हा ओपनवर ठेवू शकतो आणि फ्रंट हा बंदवर ठेवू शकतो. इथं बघा आपण गळ्याचं पण मार्किंग केलेलं आहे बरोबर. हा पीस पण आखलेला आहे बघा बरोबर. त्याच्यानंतर आपण हा पण पीस आखणार आहे इथं. फ्रंट पीसला आपल्याला याचं मार्किंग करायचं, कायचं टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर टक्स वरून किती घ्यायचं असते, 14 प्लस 1 इंच म्हणजे 9.5 बरोबर. हे 9.5 झालं. इकडनं 4 बरोबर. सेम एवढंच इकडनं पण. तर मी काय करणार इथं नॉच करणार म्हणजे त्या बाजूने पण तिथंच झाला बरोबर. बॅकला कसा टक्स घेतो माहिती आहे तुम्हाला, कोणाला माहिती आहे कसं घेतो. ह्या साईडने 1.5 इंच सोडायचं किंवा 1.5 पेक्षा आपण जेवढं मार्जिन घेतलंय तेवढं सोडायचं. कधी कधी 2 इंच पण घेतो आपण मार्जिन. तर 2 इंच 1.5 असेल तर 1.5 इंच ते मार्जिन सोडणार आपण आणि उरल्याची घडी घातली मध्ये आणि आपण नॉच केलं. इथून वरती 4.5 इंच येणार बरोबर. ओके चला आता आपण कटिंग करून घेऊया मेन फॅब्रिक. मेन फॅब्रिकला डायरेक्शन बघून घ्यायच्यात. कपड्यावर जे डायरेक्शन आहेत ते बघून घ्यायच्यात. कोणत्या साईडला आहे, कोणती साईड वर येणार, कोणती साईड खाली येणार त्याप्रमाणे बघून घ्यायचं. आता हे असं आडवं होतं, हे असं उभं असं टाकावं लागेल ना. प्रिंट उभी आहे त्याप्रमाणे आपण अशी घडी घातली. थोडं पाव इंच मोठंच कापायचे म्हणजे जोडून घेतलं की आपण ते जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून घेऊ. अशा प्रकारे कटिंग झालेली आहे बघा. आपण 3 पीस कट केलेले आहेत, फ्रंट पीस, बॅक पीस आणि बाही बरोबर. हे 3 पीस कट केलेले आहेत. उरलेलं फॅब्रिक आणि अस्तर हे सगळं घेऊन आपण मशीनवर स्टिचिंगसाठी बसणार आहे. बघा आता हे ओपन कसं करायचं. हे जे अस्तर आहे हे अस्तर मी मध्ये ठेवलं. फ्रंट पीस घेताना अस्तर मध्ये ठेवलं. आणि हे दोन्ही साईडला 2 उघडले असे बरोबर. त्याच्यामुळे उलट पालट होत नाही, सरळ राहतं परफेक्ट.
अशा प्रकारे आपण जे फॅब्रिक अस्तरपेक्षा बाहेर आलेले एक्स्ट्रा ते आपण कट करून घेतलं आणि याच्यानंतर आपण फ्रंट साईडचे जे डाट आहेत ते दोन्ही डाट मारून घेणार आहोत। बरोबर, हा सेंटर आहे काढलेला आपण बघा, तिथं गडी घातली, त्यानंतर हे अर्धा इंच रुंदी घेतली मी आणि इथून वरती आपण मार्किंग केलेलं होतं इथपर्यंत मी डाट मारलाय। बरोबर, डाट चांगला लॉक होण्यासाठी खालच्या आणि वरच्या बाजूला मी त्याला लॉक केले मागं पुढं करून। अशा प्रकारे हा डाट झाला। बरोबर, सेम तसाच दुसरा बरोबर, तिथं आपण नॉच केलं होतं बरोबर, त्याच्याप्रमाणे मी दुसरा पण डाट मारला। तर हे फ्रंटचे दोन्ही याला डाट मारून झाला बरोबर। आता आपण हुकलूकच्या पट्ट्या लावणार याला। हुकलूकच्या पट्ट्यासाठी आपल्याला 3 पट्ट्या काढायच्यात, अस्तरच्या ज्या आहेत त्या 2 आणि मेन फॅब्रिकची 1, त्याच्याप्रमाणे आपण 3 पट्ट्या काढणार आहोत। रुंदीला त्या 2.5 इंच आणि लांबीला जेवढ्या उंचीचा पीस आहे तेवढं काढणार आहे। अशा प्रकारे 3 पट्ट्या काढल्या आहेत बघा आपण बरोबर। हे बाकीचं एक्स्ट्रा फॅब्रिक साईडला ठेवलं आणि हुकलूकच्या पट्ट्या लावायला घेतल्या। पहिल्यांदा एक अस्तरची पट्टी घेऊन त्याला पूर्ण फोल्ड केला आणि मी इथं फ्रंट साईडला ठेवलेली आहे। याला दाबटीप दिली आणि चांगली टीप मारली याला घडी घालून। आता आपण लूकची पट्टी लावणार आहोत। लूकची पट्टी लावताना हे फॅब्रिकचं बघा, मधला पीस गोल्डन आहे, वरच्या बाजूला त्याचं हे आहे डायरेक्शन आहे, त्याप्रमाणे मी ठेवले बघा बरोबर। सरळ उलटं ठेवलं पुढच्या बाजूला गेलं ते सरळ होईल। त्याच्यावर मी अस्तरची पट्टी ठेवली आणि डायरेक्ट जोडून घेतलं। पुढच्या बाजूने याला फोल्ड केलं बघा, आणि लूकला आपला अडकवायचा जागा हव्यात म्हणून आपण मी फक्त याला अशी घडी घातली आणि दोन्ही साईडला लॉक केलं। बरोबर, आता याला आपण खालच्या बाजूनी पट्टी लावून घेणार हात शिलाईची। तर ह्या खालच्या बाजूच्यासाठी मी 2 पट्ट्या काढलेल्या आहेत आणि ह्या लावायच्यात कशा बघा। इकडे 1 इंच एक्स्ट्रा ठेवलं मी आणि तिथनं करेक्ट सरळ जोडलेली आहे, एक्स्ट्रा ठेवलं आहे, ते आतमध्ये फोल्ड केलं, त्याच्यावर टीप मारून घेतली, त्याला आता दाब टीप देणार आहे, त्याच्याप्रमाणे याला पण जोडलं मी। परत त्याला दाब टीप दिली, आतल्या बाजूला फोल्ड करताना 5 नंबरची टीप मारणार आहे मी, म्हणजे हात शिलाई करून परत ती 5 नंबरची टीप काढायला सोपी जाईल। अशा प्रकारे आपला फ्रंट पीस कंप्लीट झालेला आहे। फ्रंट पीस कंप्लीट झाल्यानंतर जसा तो हुक लावलेला दिसतो तशा प्रकारे मी त्याला 5 नंबरची टीप मारली आणि ते दोन्ही एक जागी जोडून ठेवले। फ्रंट तयार झालेला आहे। आता बॅक घ्यायचा आहे आपल्याला। तर बॅक कसा जोडणार आपण, बॅक आपल्याला गुमसुम जोडायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे फॅब्रिक असं ओपन केलं आणि त्याचा एक शोल्डर आणि याची शोल्डरची बाजू फ्रंट पीसची ही अशी एकमेकावर ठेवली, वरच्या बाजूने परफेक्ट जोडलेला आहे बरोबर। आणि इथे एक 5 नंबरची टीप मारली मोठी
फक्त मी सेट केलेलं आहे. हे रेग्युलर शिवताना आपण एकदम चांगली टिप मारणार आहोत. हे असं जोडलं तर मग मी रेग्युलर सारखी टिप लावलेली आहे. त्याच्यावर मी अस्तर ठेवलं आणि बरोबर वरच्या बाजूने अर्धा इंचावर एक छान टीप मारलेली आहे. बरोबर त्याच्याप्रमाणे तेवढ्याच अंतरावर मी दुसऱ्या बाजूच्या शोल्डरला पण टीप मारलेली आहे. हे मी लॉक करण्यासाठी डबल टीप मारलेले आहे. अशा प्रकारे आपण जोडून घेतल्यानंतर हे सरळ केल्यानंतर आपलं शोल्डर बघा कसं गुमसूम झालेलं आहे. फिनिश दोन्ही बाजूनी, अस्तरच्या बाजूने पण फिनिश आणि फॅब्रिकच्या बाजूने पण फिनिश. बरोबर आलं का? हे झाल्यानंतर पहिल्यांदा गळा जोडून घ्यायचा आहे. गळ्याची जी आतली बाजू आहे ती जोडून घ्यायची आपल्याला. त्यानंतर बाहेरची बाजू जोडून घेणार आपण. त्याच्यानंतर अस्तरच्या बाहेर जे फॅब्रिक आले ते कट करून घेणार आहे आपण. नंतर खालच्या बाजूला आपण 2 नॉच केलेले आहेत. त्याला अर्धा इंच बाय 4.5 इंचाचा टक्स मारायचा आहे. बरोबर हे अर्धा इंच रुंदीला आणि उंचीला किती मारायचं आहे? 4.5 इंच. हे बघा परत पुढच्या टक्सला पण आपण घडी घातली आणि हा पण टक्स आपल्याला, ही टक्स मारताना ही बाजू जर परफेक्ट जुळवली तर इकडचं वरती बरोबर राईट अँगलमध्ये येतं. बरोबर अर्धा इंच पकडले. आता दोन्ही साईडचा टक्स सारखा पाहिजे म्हणजे 4.5 इंच. तर मी याला घडी घालून घेतली आणि हा इथं मोजलेला आहे. अशा प्रकारे हे दोन्ही टक्स झालेले. आता आपण याला खालनं एक पट्टी लावून घेणार आहे. त्यासाठी आपण फॅब्रिक काढले बघा. याला मी पूर्ण घडी घातली, डबल 2.5 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि त्याला पूर्ण घडी घालून याला खालच्या बाजून जोडून घेतलेलं आहे. याच्यातली एक्स्ट्रा झालेली पट्टी कापून काढली आहे. याला दाब टीप देणार आपण. परत याच्यावर 5 नंबरची टीप. एवढं झालं की हा आपला सेंटर आहे, मॅच करायचा. जर काही कमी जास्त असेल, कमीत कमी 1.5 ते 2 इंच आपल्याला सारखं पाहिजे, ते पण सारखं करून घेणार आपण. इकडं पाहिलं तसं आपण इकडं पण पाहणार. आता आपला ब्लाऊज बाही लावण्यासाठी रेडी झालेला आहे. बरोबर हा ब्लाऊज ठेवला आपण साईडला. आता आपण बाही तयार करून घेऊया. हे बाहीचं कटिंग आहे आपलं. आपण हे कटिंग केल्यानंतर हे जे आहे याचा एकच पीस उचलला आणि मी खालून ठेवला. काय झालं? दोन्ही साईडला 2 फॅब्रिक आले आणि याचे ओपन केल्यानंतर आतल्या बाजूनी हे वरच्या बाजूला अस्तर आणि आतल्या बाजूनी फॅब्रिक आलं. दोन्ही बाय एकाच वेळेस जोडल्यात. त्याला दाबटीप पण पकडलं, अस्तर साईडला घेतलं असं, इथे लगेच दाबटीपला. आता हा कपडा कसा फुगतो जरा. बरोबर घडी घातली तर त्याचं ॲक्युरेट घडी येत नाही, फुगतो जरा. तर मी इथं पण त्याच्यावर एक टीप मारून घेतलेली. ॲक्च्युली आपल्याला प्रत्येक वेळेस इथं टीप मारायची गरज पडत नाही.
पण हा कपडा फुगतोय त्याच्यामुळे आपण इथं पण टीप मारलेली. दोन्ही बाया जोडून झाल्या की त्या एकमेकावर ठेवायच्या, एक सरळ आणि एक उलटी. हे सरळ आणि उलटी ठेवली की ह्या बाया बरोबर आल्या पाहिजे, तर त्या आपल्या करेक्ट झाल्या समजायचं, कमी जास्त नाही पाहिजेत. आपण ब्लाऊजचे पण त्यावरच्या दोन्ही बाजू सारख्या केल्या होत्या, बाईच्या पण सारख्या केल्या. हे असं केल्यामुळं काय होतं की ती जोडल्यानंतर त्याचा जो चौकोन आहे तो परफेक्ट येतो उंचीला. फ्रंट साईड माझ्या बाजूला आहे आणि बॅक साईड पुढच्या बाजूला आहे, बरोबर. तर पुढच्या बाजूला मोठी बाजू येईल, बरोबर, आणि मागच्या बाजूला बारकी बाजू येईल. आली बरोबर. त्याच्याप्रमाणे आपण ठेवलं, सेंटर बरोबर मध्यभाग घेतला, सेंटरला मार्किंग केलेलं आहे बघा, आणि जोडायला सुरुवात केली. मध्यभागावरून बाई जोडायची नेहमी, म्हणजे कमी जास्त पडले तर दोन्ही साईडला कमी जास्त होती, ती साईडचं थोडंसं कापून टाकता येतं किंवा त्याला जॉईंट देता येतो. हे बघा, हे जे एक्स्ट्रा आलं इकडं हे मी सरळ कट करून टाकले आणि आपल्या फॅब्रिक प्रमाणे क्लिअर केलेलं आहे. इकडं बरोबरच आहे. आता दुसरी बाजू. बघा आपण बघा, आता याच्यानंतर आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे. तर त्या पायपिंगसाठी पायपिंग जर करायची असली तर मेन फॅब्रिकचा कपडा लागतो, आणि जर तुम्हाला हातशिलाईची पट्टी लावायची असली तर अस्तरचा कपडा लागतो. तर तुम्हाला आता काय दाखवायचं, पायपिंग दाखवायची की पायपिंग दाखवताना अखंड पट्ट्या निघतील लांब लांब अशा पट्ट्या काढायच्या, तिरप्या आल्या पाहिजे पट्ट्या बायस, बरोबर. मोजले का मी हे न मोजता तिरप्या बरोबर काढतो बघा. 1 इंच आणि 1 लाईन जवळपास राहील एवढी पट्टी काढायची. ह्या 2 पट्ट्या काढल्यात, कमी पडली तर आपण तिसरी काढू. ह्या पट्ट्या क्रॉस ज्या आहेत त्या क्रॉसच जोडल्या, त्याच्यामुळे ती सरळ तयार होईल. क्रॉसला क्रॉस जोडल्याला ती सरळ पट्टी तयार होते. याच्यानंतर आपण फिटिंगचं माप टाकून घेणार आहे, बरोबर. दोन्ही साईडला एक टिप मारून फिटिंगचं माप टाकणार आहे. बरोबर सारखं आलेलं आहे, कुठं कमी जास्त अंतर झालेलं नाही, सेंटर पण बरोबर आलेलं आहे. ही जी माप आपण पहिल्यांदा घेतली होती तीच माप आहे. बघा, याच्यामध्ये कमरचं माप आहे ना 28 आहे, म्हणजे 28च्या निम्म 14. हे जे मोजलं मी तर हे किती आलं बघा, 17 आणि 2 रेषा आलेल्या आहेत. किती आलं, 17 आणि 2 रेषा. आपल्याला पाहिजे किती, 14, म्हणजे किती जास्त आहे, 3 आणि 2 रेषा असतात. त्याच्या निम्म जर केलं आपण, इकडं अर्ध तिकडं अर्ध असं जर केलं तर 1.5 आणि 1 रेषा आपलं सेंटर आला इकडचा, आणि इकडं पण 1.5 आणि 1 रेषा आला, बरोबर. त्याच्यावर मी मार्किंग केलं. छातीचं माप 34 आहे, आणि इथं मोजलं आपण त्यावेळेला किती आलं, 19.5 आले. 34 म्हणजे 17 पाहिजे आपल्याला. हे 19.5 म्हणजे 2.5 इंच जास्त आहे, म्हणजे 1.25 इंच इकडनं आणि 1.25 इंच तिकडनं असं टाकणार आहे आपण. तर हे 1.25 इंच घेतलं आपण, 1.25 इंचावर एक मार्किंग केलं, बरोबर. इकडं पण 1.25 इंचावर मार्किंग केलं. दंडगेर बघा आपला 10 आहे, 10 आहे,
तर इथं आपण 5 घेतला, बरोबर, आणि इकडं पण आपण 5 घेतला. पाच वर मार्किंग केलं आणि हे जे 3 पॉईंट आले, हे 3 पॉईंट आपण एकमेकाला जोडून घेतले. ही जी टीप मारली याच्या बाहेरच्या बाजूला पाव इंचावर 2 टिपा मारायच्यात, म्हणजे पुढं मागं जर कमी जास्त झालं तर ते खोलून वापरता येतं. इथं जरा जास्त उरलं तर आपण ते सारखं करून घेतलं खालच्या प्रमाणे, म्हणजे आपलं अंतर पण बाहेरच्या बाजूला सगळीकडे सारखं राहील. आता आपलं पायपिंग करायची. पण ही जी पायपिंगसाठी पट्टी बनवली होती, ही पट्टी पुरते का नाही ते चेक करतोय आपण. ही पट्टी पुरली म्हणजे मग आपल्याला दुसरी जोडायची गरज नाही. हे बघा, ही पुरती आहे, त्यामुळे याला काही डबल घ्यायची गरज नाही. हे बघा, 6चा गळा आहे, तो 6चा गळा जर आपल्याला चेक करायचा आहे बरोबर झाला की नाही किंवा कोरायचा आहे, तर तो आपण असं सरळ ठेवून घेणार आहे. तर तुम्ही बरोबर हे असं पकडलं आणि याचा आपण मापाच्या ब्लाऊजचा ठेवून घेतला. त्याच्यावर पहिल्यांदा असं खालच्या बाजूला ही पट्टी जोडायची ॲक्युरेट, बरोबर. वरच्या बाजूला शोल्डर जोडायची. हे ॲक्युरेट शोल्डरला शोल्डर जोडला आपण. असं काय नाही. हे बघा, अशा प्रकारे जे काही मध्ये एक्स्ट्रा येतं ते आपल्याला नको आहे. एक्स्ट्रा हे मोठं आहे, याच्यावर आपण मार्किंग केलं असं, बरोबर. एवढा गळा आपला वाढवा लागणार, म्हणजे दोन्ही गळे सारखे होतील. जसा आपला पहिला होता त्याप्रमाणे घ्या. तिकडे आता कापताना दोन्ही गळे एका वेळेस कापायचे, बरोबर. कापताना हे दोन्ही गळे पकडले बघा मी, बरोबर ॲक्युरेट. बारीक होता, आपण आता एवढा मोठा करून घेणार आहे गळा आणि नंतर फिनिश करणार आहे. हे एका वेळेस दोन्ही पण कापल्यामुळे काय होतं की दोन्ही बाजू सारख्या आहेत आपल्या. बघा, आला गोल छान असा जोडल्यानंतर हा दोन्ही आता सारखे येणार. आपण काय केलं, आता ही पट्टी जोडण्यासाठी ठेवलं. आता ही पट्टीला काही लोक पहिली घडी घालून घेतात किंवा काही लोक नंतर घालतात, तर आपण पहिल्यांदा पट्टी जोडून घेऊ, बरोबर. पट्टी जोडायची किती माहिती का तुम्हाला? फक्त 1 ते 1.5 लाईन टेपची जी 1 किंवा 1.5 रेषा असती तेवढी पट्टी जोडायची आहे. हे जे एक्स्ट्रा ठेवलं आपण माग पुढं ते याच्यावर घडी घालून शिवलं, बरोबर. ह्या बाजूनी पण आता ही जी पट्टी आहे, ही पट्टी आपल्याला पायपिंग करण्यासाठी फक्त अर्धा इंच पाहिजे. किती पाहिजे? अर्धा इंच. तर ही जी शिलाई मारली इथपासून अर्धा इंच शिल्लक राहील एवढी घडी घालायची त्याला. जिथं जास्त पट्टी मोठी असेल तिथं घडी मोठी येईल, जिथं पट्टी लहान असेल ती घडी बारीक येईल. पण तयार होणारी पट्टी खालची 3 रेषा ते अर्धा इंच इथपर्यंतच असेल.
एवढं झाल्यानंतर आता पायपिंग कशी करायची, बरोबर अर्धा इंचची पट्टी आली आहे सगळीकडे. इथून याला घडी घातली मी पट्टीला. ही घडीला घातल्यानंतर आपल्याला पायपिंग कितीही दिसायला पाहिजे त्या प्रमाणात ठेवायची. दिसते का तुम्हाला समोर? याच्या प्रमाणात ठेवून मध्यभागी टीप मारायची. टीप कुठं आली पाहिजे माहिती आहे का? जो जॉईंट आहे पहिला पायपिंग जोडल्याचा पहिला जो जॉईंट आहे त्या जॉईंटवर टीप मारायची. टीप थोडी पण इकडे तिकडे गेलेली नाही पाहिजे. भले पायपिंग स्लो करायला लागलं तरी चालेल, पण ॲक्युरेट येईल याला जास्त महत्त्व ठेवायचं. अशा प्रकारे आपला जॉब पूर्ण झालेला आहे. तर याला आपण आता लुक्ससाठीच्या मार्किंग करणार आहे. पाच लुक्स मशीनवर तयार करणार आहे. अशा 5 मार्किंग केल्या. आणि हे लुक्सचं शिवण करताना शिलाई जरा बारीक करायची. का तर ते ताकद राहिली पाहिजे, त्याला जास्त स्ट्रॉंग झाली पाहिजे. हुकनी ती ओढली गेली नाही पाहिजे, म्हणून आपण इथं अजून ती बारीक करून शिवणार आहे. शिवाय जिथं जॉईंट आहे कपड्याचा तिथं आपण त्याला डबल टिप पण करणार आहे. तेवढं इथं अशी डबल टिप करणार आहे. त्यामुळे काय होणार, तिथं कधी उचकणार नाही. आणि आता आपण याला एक टच बटन पट्टी लावणार आहे. इथं जे बाहेर एक्स्ट्रा कापड आहे, कुठं शोल्डरला जोडलं आपण, तिथं बाही जोडली, तिथं इथं जे एक्स्ट्रा कापड आहे त्याच्यावर आपण टीप मारायची डबल टेशन. जर इकडनं इकडं पायपिंगच्या आतमध्ये कट करायची, दुसऱ्या बाजूचं लावायची.